नमस्कार. आपण पाहत आहात तुळजाई एक्सप्रेस. तुळजाई एक्सप्रेसमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. धाराशिवमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक. जय भीमच्या जयघोषाने शहर दुमदुमले. जय भीमच्या जयघोषाने शहर दुमदुमले. धाराशिव शहर, धाराशिव जिल्हा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आयोजित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समारोह समिती धाराशिव यांच्या वतीनं 14 एप्रिल 2026 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरातून काढण्यात आलेल्या विशाल मिरवणुकीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. अभिवादन आणि अन्नदान मंगळवारी दिनांक सकाळी 14 एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जयंतीनिमित्त भव्य अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, ज्याचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला. मिरवणुकीचा भव्य प्रारंभ दुपारी ठीक 5 वाजता मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. या प्रसंगी महाराष्ट्र जॉईंट सेक्रेटरी माननीय राजाभाऊ दादा ओहाळ, विद्यानंद दादा बनसोडे, डॉक्टर राजगुरू सर, सतीश घोडेराव, दत्ताजी पेठे यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी झालेल्या भव्य फटाक्यांच्या आतिषबाजीने आज समंतन उजळून निघाला. तरुणाईचा उत्साह, डीजेचा थरार. मिरवणुकीत डीजेच्या तालावर तरुणाई मोठ्या संख्येनं थिरकली. निळ्या फेट्यांमध्ये हाती निळे ध्वज घेतलेले हजारो भीमसैनिक या सोहळ्यात सहभागी झाले. जय भीमच्या जयघोषाने संपूर्ण धाराशिव शहर दुमदुमून गेले होते. या यशस्वी आयोजनासाठी समितीचे मार्गदर्शक विद्यानंद दादा बनसोडे, आधारस्तंभ रामराजे पाटील, लोकमंगल समूह आणि प्रमुख सल्लागार सतीजी घोडेराव यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष राहुल माळाळे, उपाध्यक्ष कपिल ढगे, कार्याध्यक्ष सूर्यानंद बनसोडे, आयोजक रोहन बनसोडे आणि वैभव बनसोडे, सचिव सकपाळ आणि बादल बनसोडे यांच्यासह मध्यवर्ती जयंती समारोह समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. आबालवृद्ध, तरुण वर्ग आणि महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुळजाई एक्सप्रेस प्रतिनिधी, तुळजापूर.